यहेजकेल अध्याय 25। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, अम्मोन वंशजांकडे आपले मुख करून त्याच विषयी संदेश दे। अम्मोन वंशजास म्हण, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका। प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझे पवित्र स्थान अपवित्र करण्यात आले, इस्रायल देश ओसाड करण्यात आला, यहुदाचे घराणे बंदिवान करून नेण्यात आले। तेव्हा तू वाह वाह असे म्हटले, म्हणून पहा, मी पूर्वेकडील लोकास तुझा ताबा देईन, ते तुझ्यात छावणी करून राहतील व आपली घरे बांधतील। ते तुझ्यातली फळे खातील व तुझे दूध पितील। मी राब्बा नगरास उंटांचा तबेला करीन, अम्मोन वंशजांचा मेंढ्या बकऱ्या बसावयाचा वाडा करीन। तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे। कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, तू इस्रायल देशाविषयी टाळ्या पिटल्यास, थै थै नाचलास व त्याची दुर्दशा पाहून तू मनापासून द्रोहपूर्वक आनंद केलास। म्हणून पहा, मी आपला हात तुझवर उगारीन, मी तुला राष्ट्रांच्या हाती लूट म्हणून देईन, तुझा राष्ट्रातून उच्छेद करीन, देशामधून तुला नाहीसे करीन, तुला मी नष्ट करीन। तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे। प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मोआब व सेईर म्हणतात की पहा, यहुदाचे घराणे इतर राष्ट्रांसारखेच आहे। म्हणून पहा, मी मोआबाचा स्कंध प्रदेश उघडा करीन, त्याची नगरे, त्याच्या सीमातली नगरे, देशाला भूषण अशी बेत यशीमोत, बालमौन, किर्याथाईम ही नगरे व अम्मोन वंशजांचा देश ही पूर्वेकडील लोकास स्वारी करण्यास खुली करून देईन। त्यांचा मी त्यास ताबा देईन, म्हणजे मग अम्मोन वंशजांचे नाव राष्ट्रांमध्ये यापुढे कोणी काढणार नाही। मोआबावर मी न्यायदंड आणीन, तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे। प्रभू परमेश्वर म्हणतो, अदोमाने यहुदाच्या घराण्याचा सूड उगविण्याच्या बुद्धीने वर्तन केले, त्याने त्याजवर सूड उगविला, हे पातक केले। म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी अदोमावर आपला हात उगारीन, त्यातून मनुष्य व पशु यांचा संहार करीन, तो तेमानापासून पुढे वैराण करीन, ददानापर्यंत लोक तरवारीने पडतील। मी आपले लोक इस्रायल यांच्या हातून अदोमाचा सूड घेईन। माझ्या आवेशयुक्त क्रोधानुसार ते अदोमाची वाट लावितील, त्यास माझ्या सूडाचा अनुभव येईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। प्रभू परमेश्वर म्हणतो, पलिष्ट्यांनी सूड घेण्याची कृती केली आहे, मनात आकस धरून नाश करण्याच्या बुद्धीने त्यांनी निरंतरच्या वैरभावाने सूड घेतला आहे। म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो,
मी आपला हात पलिष्ट्यांवर उगारीन, करेथ्यांचा संहार करीन आणि समुद्र किनाऱ्यावरील अवशिष्ट राहिलेल्यांचा नाश करीन. त्यास संतापाने शिक्षा करून मी त्यांचा भयंकर सूड घेईन. मी त्याजवर सूड उगवीन, तेव्हा त्यास समजेल की मी परमेश्वर आहे.